अमरावती महापालिकेच्या वतीने तसेच आयुक्त व प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांच्या सक्रिय उपस्थित रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या हॅपी ट्रीट्स उपक्रमाला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला। मोर्शी रोडवरील वेलकम पॉइंट परिसरात पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली होती। आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, कला आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम असलेल्या या उपक्रमामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भरला होता। शहरातील नागरिकांसाठी निरोगी जीवनशैलीचे महत्त्व आणि रस्त्यावरील खुल्या प्रांगणाचा सकारात्मक वापर या उपक्रमातून अधोरेखित झाला। पहाटे 6 वाजता अमरावती रोड रनर्स गटाने 20 किलोमीटर धावण्याचा प्रभावी सुरुवात करून हॅपी स्ट्रीट्सला दमदार प्रारंभ मिळवून दिला। त्यानंतर त्यांनी 2.5 अधिक 2.5 किमी अशी आणखी एक फेरी पूर्ण उपस्थितांसाठी फिटनेससाठी प्रेरणादायी उदाहरणे निर्माण केली। त्यानंतर 6:30 वाजता संदीप मंडाले हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र घेण्यात आले। शांततेने आणि चैतन्याने भरलेल्या या योगाभ्यासात अनेक नागरिकांनी भाग घेतला।
सकाळी 7 ते पावणे 8 या वेळेत कविता शेंडे आणि विजया लक्ष्मी यादव यांच्या झुंबा वर्कआउटने वातावरण अक्षरशः रंगून गेले. जोशपूर्ण संगीत, तालावर थिरकणारी गर्दी आणि उत्साह यामुळे परिसर उत्सवाच्या वातावरणात न्हाऊन निघाला.
सादर करण्यात आलेल्या स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती या संदेशावर आधारित पथनाट्याने जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला। दिशा संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेले हे पथनाट्य नागरिकांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण बद्दल सकारात्मक संदेश पसरवणारे होते। अमरावती स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती सादर करीत आहे दिशा कम्युनिटी सेंटर वडाडी अमरावती। काय वगैरे कुठं कसला लावून राहिली का घरासमोर लावला का वाजून लावला ना काही ना तिथंच लावला ना पुन्हा कसला ना तिथं ते पंचर ना घरात घुसी तुला बिमार पडावून साऱ्या गावाला बिमार पाडणार इथून बिमार पडतं काय तुला कोण सांगितलं व बरं सांग तुम्हाला या दिवशी दूरच टाकत ना घरासमोर कचरा त्या घरासमोर नाही लावला वाजून लावला मी कचरा हा दसरू वाजून लावला ना कचरा गाडीवाला वाजून लावला मी कचरा अरे ना रोजच असते यांच्यामुळे आपल्याला बाकीच्या घराला त्यानंतर विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। धावपटूंच्या 3 स्पर्धकांचा आणि सायकलिंग क्षेत्रातील 8 जणांचा यावेळी सत्कार करण्यात आला, गौरव करण्यात आला। उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे अभिनंदन केले। त्यानंतर प्रेक्षक आणि नागरिकांना सहभागी करून घेणारे 10 मनोरंजन खेळ आयोजित करण्यात आले। या खेळामध्ये सहभागी झालेल्या सर्व वयोगटातील लोकांनी हशा टाळ्यांना गजरात आपला उत्साह व्यक्त केला। त्यानंतर अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या सायकलपटूंनी स्लो सायकलिंगचे अनोखे कौशल्य सादर केले। सायकलवर संतुलन राखत दाखवलेल्या विविध कलाबाजांनी उपस्थितांच्या नजरा खिळून ठेवल्या। त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला। तिसऱ्या स्टेजवर 6:30 वाजतापासून ऋषिकेश होले यांच्या लाईव्ह ऑर्केस्ट्राने वातावरण संगीताच्या सुरांनी भरून गेले। भक्ती संगीतापासून ते हलक्या फुलक्या गाण्यांपर्यंत विविध रचना सादर होताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला। त्यानंतर फिजिकल फिटनेस अँड सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सेंटर बडनेराच्या वतीने पारंपरिक मर्दानी खेळांचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। लाठीकाठी, दानपट्टा, गटका, भवरा यांचे कौशल्यपूर्ण सादरीकरण पाहून उपस्थितांची दाद थांबत नव्हती। या खेळांमधून भारतीय पारंपरिक युद्धकलेचे सौंदर्य आणि शौर्य उमररित्या समोर आले। त्यानंतर नागरिकांचा उत्कृष्ट सहभाग, हॅपी ट्रीट्स झाले, हॅपी मुवमेंट्स पण झाले। या उपक्रमात कुटुंबासह सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांनी अनेक कार्यक्रमाचा प्रत्यक्षात अनुभव घेतला। मुलांच्या खेळण्याचा आनंद, तरुणांचा उत्साह, ज्येष्ठांचा योगाभ्यास आणि फिटनेसची उपस्थिती यामुळे हॅपी ट्रीट्स उपक्रम खऱ्या अर्थाने निरोगी अमरावतीचा संदेश देणारा ठरला। मनपाने आखलेल्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पडला। नागरिकांना खुले रस्त्यावर सुरक्षितपणे व्यायाम केला। खेळ, कला, मनोरंजनाचे स्वातंत्र्य देण्यासाठी हा उपक्रम पुढेही असाच जोमात सुरू राहणार असल्याची माहिती मनपामार्फत देण्यात आली। त्यानंतर अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांनी मनोगत व्यक्त केले आणि त्यांनी सांगितले की हॅपी स्ट्रीट सारखा उपक्रम अमरावतीकरांसाठी प्रगतिशील शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज पहाटेपासून नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मनापासून आनंद झाला। कुटुंबासह मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले, धावले, सायकल चालविली, योगाभ्यास केला, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला। हे सर्व पाहून निरोगी अमरावतीचे स्वप्न अधिक दृढ झाले। शहरातील रस्ते ही फक्त वाहतुकी साधने नसून त्यांचे सार्वजनिक जीवन समृद्ध करणारे खुले प्रांगण आहे। त्याची अनुभूती आज सर्वांना मिळाली। फिटनेस, आनंद, सामाजिक संदेश आणि एकी यांचा संगम ज्या प्रकारे हॅपी ट्रीट्स मध्ये दिसला तो खरोखरच प्रेरणादायी आहे। अमरावती महापालिकेच्या वतीने आयुक्तांनी सर्व नागरिकांचे मनपूर्वक यावेळी आभारही मानले। अशा उपक्रमातून आपल्या शहराचा सकारात्मक चेहरा अधिक उजळत आहे। त्यावेळी आयुक्तांनी सर्व अमरावतीकरांना आवाहन केले की निरोगी जीवनशैली स्वीकारावी, नियमित व्यायाम, योग, धावणे यांना दैनंदिन जीवनात स्थान द्यावे, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सुरक्षित वाहतूक यांचा नेहमी आदर्श ठेवावा। अशा सामूहिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात सक्रिय भूमिका बजावावी। हॅपी ट्रीट्स हा फक्त कार्यक्रम नसून समृद्धी, उत्साह आणि आरोग्यदायी अमरावतीकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा नागरिक उपक्रम आहे। यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे। आपल्या सहभागामुळेच अमरावती अधिक सुंदर, अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी शहर बनेल। चला निरोगी जीवनशैलीकडे एक पाऊल हॅपी ट्रीट्स सोबत। तर आपण अमरावतीमध्ये असं पहिल्यांदा हॅपी स्ट्रीटचं आयोजन केलं आहे आपण सर्वांच्यासाठी आणि इथे मोठी संख्येमध्ये लोक उपस्थित आहेत। ते खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अमरावती सिटी पोलीस यांच्या सहकार्याने आपण ही
स्ट्रीटला ट्रॅफिकसाठी बंद केला आहे आणि त्यांच्या सहकार्याने असे पुढे पण आपण कंटिन्यू करणार आहे आणि याच पद्धतीने जास्तीत जास्त संख्यामध्ये लोक येणे पाहिजे इथे आणि आपण या जे मोठी स्ट्रीटला सकाळीच्या वेळात वेगळी फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि आनंद महोत्सव तयार करण्यासाठी असं केलं आहे. तर सर्व लोक जास्तीत जास्त संख्यामध्ये म्हणजे प्रत्येक संडे इथे पार्टिसिपेशन वाढ होणे पाहिजे अशी एक अपेक्षा आहे आणि सध्या तोच ट्रेंड आहे. आपण जर पाहिलं तर द पार्टिसिपेशन इज इन्क्रीजिंग एव्हरी संडे. तर याचप्रमाणे इन्क्रीज होणे पाहिजे आणि सर्वांनी अमरावतीकरांनी इथे आपला सिटी बर्ड याचा निवड केला आहे, सिलेक्शन केलं आहे आणि आपला ही कॉपर स्मिथ बार्बेट बर्ड जी आहे ही निवड झालेली आहे. तर याच पद्धतीने आपण असे उपक्रम करणार आहोत आणि सर्व सिटीजन यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी होणार आहे. थँक्यू. प्लीज कंटिन्यू द इव्हेंट. आणि वाईल्ड लाईफ अँड एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सोसायटी यांच्यातर्फे अमरावती शहर पक्षी निवड करण्यासाठी आपण अमरावतीकरांनी ऑनलाईन पद्धतीनं मतदान केलेलं आहे. यामध्ये 6 पक्षी उमेदवार होते. त्यामध्ये ग्रे हॉर्नबिल, भारद्वाज, तांबट, शिकरा, स्पॉटेड आउलेट आणि हुप्पी म्हणजे भारतीय हुदूद असे 6 पक्षी उमेदवार होते. या 10 दिवसात 6 पक्षांना एकूण 5445 इतकं मतदान झालं. इंडियन ग्रे हॉर्नबिल म्हणजे राखी धनेश 998 म्हणजे 998 वोट घेतले. त्यानंतर ग्रेटर कौकल म्हणजेच भारद्वाज या पक्षाने 1032 इतके वोट घेतले. आणि नक्कीच तुम्हाला लक्षात आलंच असेल की या निवडणुकीचा जो विजेता आहे तो आहे कॉपर स्मिथ बार्बेट अर्थात तांबट. 1414 इतके मतं घेऊन तांबट हा पक्षी अमरावतीचा शहर पक्षी म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. मी सर्वांना विनंती करतो की सगळ्यांच्या सोबत टाळा झालाच पाहिजे. आयडेंटिटी ऑफ अमरावती ही मस्त की ओळखल्या जाणार आहे अमरावती तांबट पक्षींमुळे. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखापरीक्षक श्याम सुंदर देव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिकिले, नितीन बोबळे, सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे, जयंत कौलिगीकर, कविता शेंडे आणि त्यांचा झुंबा ग्रुप प्रसिद्ध निवेदक अक्षय गावंडे, अपूर्व आकोडे, शीतल आकोडे, निवेदिका गौरिलकर, इतरही कलाकार, HOPM जिम्नॅस्टिक तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंडल चमूच्या वतीने विविध मान्यवरांचे मनोगतही घेण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती. मंडल न्यूज तर्फे मी सोनाली आज आपलं हॅपी स्ट्रीटमध्ये स्वागत करते आहे. आपल्यासोबत सर आहेत आणि त्यांची पूर्ण टीम इथे आहेत. कसं वाटतंय सगळ्यांना संडे? तर सर आपल्यासोबत काही गोष्टी बोलू इच्छितात आहे. अमरावतीमध्ये हा खूप चांगला उपक्रम आहे ज्यामध्ये सर्व ज्यांना फिटनेसमध्ये इंटरेस्ट आहे ते सर्व लोक इथे शनिवारी आणि रविवारी सकाळी 6 ते 8 येऊन ज्याला जे शक्य आहे जे रनर्स आहेत ते रनिंग करू शकतात, स्केटिंगवाले स्केटिंग करू शकतात, योगा आहे, झुंबा आहे, जे ॲक्टिव्हिटी ज्याला पाहिजे त्यांनी इथे येऊन करावी. कारण हा रोड सकाळी 6 ते 8पर्यंत फक्त आपल्यासाठी असणार आहे. कुठली ट्रॅफिक नसेल, काही नसेल. सकाळी इथे यायचं, एन्जॉय करायचं, फिट व्हायचं आणि परत एकदा जोरात हो. तिचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे सर आहेत. मी त्यांना विचारू इच्छिते की आज सकाळी इथे येऊन रनिंग केलं आहे सगळ्यांनी, तर कसं वाटतंय आणि या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अमरावती महानगरपालिका तर्फे हा जो हॅपी स्ट्रीट उपक्रम सुरू केलेला आहे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. अमरावतीच्या आरोग्यामध्ये यात निश्चित भर पडेल. दर शनिवार रविवारी या ठिकाणी 2 तास वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होणार आहेत आणि अमरावतीमध्ये हे स्पोर्ट कल्चर वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि या उपक्रमामध्ये आमचा अमरावती रोड रनर ग्रुप सक्रिय सहभाग यापूर्वी होता, आत्ताही आणि भविष्यातही या उपक्रमाला
नक्कीच सहकार्य राहील. ही एवढी सुंदर संकल्पना तुमच्या मनात कुठून आली? कारण याला नागरिकांचा इतका उत्स्फूर्त सहभाग मिळतो आहे, उत्साहाने भाग घेतात आहेत, तर तुम्हाला इतकी सुंदर संकल्पना कुठून सुचली? सो ॲक्च्युली मी स्वतः दिल्लीतून आहे आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा दिल्लीमध्ये राहगिरी नावाच्या कनॉट प्लेस एकदम मुख्य आपला एरिया आहे, तिथे कनॉट प्लेसमध्ये असा राहगिरी मी स्वतः तिथे भाग घेतला होता आणि मला खूप अतिशय आनंद भेटला होता त्यावेळी. तर नंतर मग मी जेव्हा नागपूरला यापूर्वी पोस्टेड होते तेव्हा नागपूरमध्ये पण एक अशी एक स्ट्रीट आहे ज्याला आपण वॉकर स्ट्रीट बोलतो आणि वॉकर स्ट्रीट सकाळी आणि संध्याकाळी असे 2दा ते ट्रॅफिकसाठी बंद राहत आहे आणि तिथे लोक आपला वेगळी प्रकारची ॲक्टिव्हिटी करत आहेत. तर मला असं वाटलं अमरावतीमध्ये पण असं होणे पाहिजे आणि तिथून असा एक विचार आला आणि नंतर मग ही आयडिया आपले शहराचे माननीय पोलीस कमिशनर सरांच्याशी डिस्कस केला की जर एक मुख्य रोडला आपण 2-3 तासासाठी ट्रॅफिकसाठी बंद केला, ट्रॅफिक डायव्हर्ट केला, तर लोक या स्ट्रीटला रिक्लेम करू शकते आणि इथे आपली असे ॲक्टिव्हिटीज करू शकते. तर आपण नोव्हेंबरचे दुसऱ्या आठवड्यापासून सुरू केलं आहे. आज 3रा हॅपी स्ट्रीट संडे आहे. आतापर्यंत मला अतिशय चांगला रिस्पॉन्स भेटला आहे आणि अशी एक इच्छा आहे की जास्तीत जास्त रिस्पॉन्स मला मिळेल. नक्कीच मॅम, अमरावतीकर नक्कीच तुमचे आभारी राहतील इतक्या सुंदर कार्यक्रमाकरिता. आणि जो तांबट पक्षी आपल्या इथे आला आहे, आपला सिटी बर्ड निवडला गेलेला आहे, तर मला ती पण एक संकल्पना कशी काय, कारण भारताचा पक्षी आहे, राष्ट्रीय पक्षी, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी आहे, आता अमरावतीला सुद्धा एक राष्ट्रीय एक पक्षी मिळालेला आहे, सिटी बर्ड मिळालेला आहे, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. पण इथे एक माझी वसुंधरा अभियानांतर्गत असा एक निवड प्रोसेस ठेवला होता आणि त्यामध्ये आपल्या 6 शहराची प्रमुख 6 पक्षीला एंट्री दिली होती आणि त्यापैकी कॉपर स्मिथ बार्बेट नावाची बर्डला सर्वात जास्त वोट भेटले आणि सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की या पूर्ण वोटिंग प्रोसेसमध्ये आम्हाला मोर दॅन 5000 वोट प्राप्त झाले. तर अमरावतीकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रतिसाद छान मिळाला आहे. सर, इतका सुंदर इथे कार्यक्रम घेण्यात येतोय, हॅपी स्ट्रीट, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय आम्हाला सुद्धा. नागरिक या ठिकाणी आलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर लहान मुलं आलेली आहेत ज्यांना जागा मिळत नाही किंवा वेळ मिळत नाही, असे सगळे लोक ठरवून या ठिकाणी आलेले आहेत आणि येऊ शकतात. त्याच्यामुळे लोकांना स्वच्छ हवा, चांगला मनमुराद खेळण्याचा किंवा व्यायाम करण्याचा आनंद आणि सगळ्या या धकाधकीच्या जीवनातून एक प्रकारचा विरंगुळा आणि व्यायाम दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत, ज्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एकूणच खूप मोठा फायदा होतोय. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे यांना संपूर्ण आम्ही फॅसिलिटेशन देत आहोत. जी काही त्यांना या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. सर, मला विचारायचं आहे की नागरिकांचा जो सहभाग आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नागरिकांचा मोठा सहभाग आहे. याच्यात खूप उत्स्फूर्त नागरिक, तरुणी, अगदी आबालवृद्ध, सिनियर सिटीजन्स, लहान मुलं आलेले आहेत. अजूनही याची जरा प्रसिद्धी होऊन याच्यामध्ये लोक सहभागी होतील असं मला वाटतं. नक्की सर, धन्यवाद खूप खूप. आपल्या इथे HVPMची जिम्नॅस्टिकची टीम आलेली आहे. चला आपण त्यांच्यासोबत बोलूया. कसं वाटतंय सर, आपल्या स्टुडंटला इथे घेऊन आले तुम्ही? नमस्कार, मी प्राध्यापक आशिष हाटेकर, हनुमान व्यायाम प्रसारपण अमरावती जिम्नॅस्टिक विभाग प्रमुख. आणि अमरावती महानगरपालिकेने हा जो हॅपी स्ट्रीट उपक्रम राबवलेला आहे, निश्चितच सर्व अमरावतीकरांसाठी आनंदाची बाब आहे. मुलांना आणि त्यांच्या पालकांना यामध्ये एन्जॉय करण्याची संधी आहे, कारण आपण सातत्यपूर्ण आपल्या व्यस्त कामामधून या ठिकाणी असतो, परंतु आपल्या शारीरिक कवायतीकडे आपण लक्ष देत नाही. आणि हनुमान व्यायाम प्रसाराचा उद्देशच आहे की आपण शारीरिक तंदुरुस्ती केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि उत्तम आहार, उत्तम आरोग्यासाठी उत्तम विश्राम अत्यंत आवश्यक आहे. आणि हा जो उपक्रम आहे हा सर्व अमरावतीकडे अतिशय भाग्यशाली आहोत की आपण अमरावती महानगरपालिका आपल्या स्वास्थ्यवर्धक कार्यक्रमासाठी हा उपक्रम राबवत आहे. आणि रविवार हा सगळ्यासाठी मोकळा आहे आणि रविवारी आपण अतिशय आनंद उत्साहामध्ये आपलं शारीरिक कवायती, त्यासोबत एन्जॉयमेंट आणि पारिवारिक आपण या ठिकाणी एकत्र होत आहोत. मी अमरावती महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो. अशा प्रकारचे उपक्रम अमरावती शहरामध्ये विभिन्न ठिकाणी राबवण्यात यावे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे प्लॅटफॉर्म आपल्यासाठी खुलं आहे. असा एक कार्यक्रम आपण हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणामध्ये पण आयोजित केला, तर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आपल्या सेवेशी
तत्पर आहे आणि आपण हा उपक्रम राबवल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आपल्या खूप खूप शुभेच्छा. अमरावतीला खूप जास्त आखाडे आणि शाळांचा इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये आपल्याला माहीतच आहे की HVPM हनुमान व्यायाम शाळा ही एशियात सर्वात मोठी मानल्या जाते, नावलौकिक आहे. तर आपले हे छोटे छोटे स्टुडंट्स आहेत इथे. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला काय बोलायचं? काय चला जोराने हिप हिप पुढे करा. हिप 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 हिप. कसं वाटतंय हॅपी स्ट्रीटला येऊन? खूप हॅपी आणि खूप एनर्जेटिक वाटत आहे. आपल्या अमरावती महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त शर्मा मॅडम यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम जो सुरू केलेला आहे त्यामध्ये म्हणजे आम्ही पहिल्यांदा सहभागी झालो. आम्ही सर्व मनपा शाळेच्या शिक्षिका आहोत आणि इथे आल्यानंतर आनंदासोबत आरोग्य पण सांभाळायची शिकवण इथून मिळालेली आहे आणि सगळेजण खूप हॅपी आहोत आणि खूप एन्जॉय करत आहे सगळेजण. तुम्ही मतदान केलं की नाही सिटी बोर्डला? हो केलेलं आहे आणि खूप एन्जॉयबल आहे मॅडम. म्हणजे आठवड्याभराच्या कामानंतर आता संडे आम्हाला खूप एन्जॉयबल आहे. अच्छा अच्छा, नक्कीच. सगळे अमरावतीकर हॅपी स्ट्रीटला आलेले आहेत, खूप एन्जॉय करतात आहेत. झुंबा, योगा आणि अनेक असे उपक्रम इथे घेतले जात आहेत. तर तुम्ही अजून कोणकोणत्या उपक्रमांमध्ये भाग घेणार आहात? सिंगिंग आमच्या गानकोकिळा मॅडम आहेत त्याच्यामुळे त्या सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये स्पोर्ट्स वुमन पण आहेत त्याच्यामुळे स्पोर्ट्समध्ये पण भाग घेणार आहे. नक्की नक्की. थँक्यू सो मच मॅम आमच्यासोबत बोलल्याबद्दल. पण आले आहेत. हे जे स्टुडंट आहेत त्यांचा पण एक इव्हेंट इथे होणार आहे. अच्छा अच्छा, नक्कीच. थँक्यू सो मच मॅम आमच्यासोबत बोलल्याबद्दल. इथे आपल्यासोबत झुंबाची अख्खी टीम आहे. तर आपण यांना विचारू इच्छितो की कसं वाटतंय हॅपी स्ट्रीटला येऊन? मॅडम, आजचा जो दिवस आहे हॅपी स्ट्रीटचा, तर आजच्या दिवशी नुसतं शरीरालाच नाही तर मनाला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. जो आनंद आपल्याला कधीही पैशाने विकत घेता येत नाही, तो आज आनंद जो आहे तो आपल्याला इथे या कार्यक्रमामधून सगळ्यांना मिळतो. अमरावतीकरांना मी धन्यवाद देते आणि KS फिटनेस क्लबतर्फे सगळ्यांची आभारी आहे. महानगरपालिकेद्वारा, अमरावती महानगरपालिकेद्वारा हा इतका छान उपक्रम साजरा केला जातोय आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मॅडम, खूप छान. आणि लोकांचा खरंच खूप चांगला प्रतिसाद आहे आणि सगळे गेम्स आहे, हे सगळं आहे इथे अवेलेबल आणि लोक खूप एन्जॉय करतायत. एक फिटनेस मेल्यासारखं असं वाटतंय की सगळेजण येऊन इथे काही ना काही ॲक्टिव्हिटीज करतात आहे. नक्कीच सगळ्यांनी आपल्याला चिअर्स करायचे आहे. हिप 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 हिप